माई स्पेस किचन इंटीरियर्स, अब वक्त आ गया है आपके किचन को अपग्रेड करने का। माई स्पेस लाया है अफोर्डेबल ऑप्शंस के साथ एक से बढ़कर एक डिजाइनर किचन सेटअप, जो आपको देता है मजबूती के साथ ड्यूरेबल फिटिंग, कस्टम डिजाइन, बड़ा स्टोरेज, वो भी सब एक बजट में। साथ ही साथ आपको माई स्पेस किचन इंटीरियर्स फ्री में डिजाइन कंसल्टेशन भी प्रोवाइड करता है। तो देर किस बात की, अभी कॉल कीजिए माई स्पेस किचन इंटीरियर्स और आपके किचन को बनाए शानदार। अंबरनाथ में 2 युवकों की हत्या का सनसनीखेज मामला, चोरी के शक में हत्या की आशंका, पुलिस ने लगभग 20 लोगों को लिया हिरासत में। रफीक कामदार, हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत है। शनिवार 17 फरवरी सुबह तड़के अंबरनाथ का दुर्गापाड़ा इलाका, जहां पर 2 लोगों की लाशें पाई गई। 2 युवक है सूरज परमार और दूसरा है सूरज उर्फ भैया निर्मल कोरी। इन दोनों के शव पाए गए और इनके बदन पर कोई खास ऐसे जख्म के निशान नहीं थे, जिसके चलते पहले ये मामला दुर्घटना का है, अकस्मात मृत्यु का है या कोई वारदात है। शवों को पोस्टमार्टम के लिए भेजने के बाद पुलिस को डॉक्टरों ने पुष्टि की कि यह हत्या है, अंदरूनी चोटें हैं, जख्म हुए हैं। दोनों की शिनाख्त हो चुकी थी, दोनों का रिकॉर्ड चेक किया गया तो मृतक सूरज परमार पर पहले एक चोरी का अपराध दर्ज है और पुलिस का अनुमान है कि ये दोनों दुर्गापाड़ा परिसर में चोरी करने के लिए आए थे रात के समय और लोगों ने इन्हें पकड़ लिया और उसके बाद लोगों की भीड़ ने इन्हें मारा हो। अब पुलिस ने इसमें हत्या का मामला दर्ज कर लिया है। अंबरनाथ के शिवाजी नगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक ने इस संबंध में जानकारी दी है, वो भी हम आपको दिखाएंगे। और बताया जाता है कि लगभग 20 लोगों को पुलिस ने इस दोहरे हत्याकांड के सिलसिले में पूछताछ के लिए हिरासत में लिया है और जो मृतक का रिकॉर्ड निकला है उस हिसाब से प्रबल आशंका है कि ये दोनों यहां चोरी करने आए थे और उस वक्त लोगों ने इन्हें पकड़ लिया, फिर भीड़ ने इन्हें इनकी मॉब लिंचिंग कर दी, जिसके चलते इन दोनों की मौत हो गई। शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत दुर्गादेवी पाडा म्हणून हा एरिया आहे, त्या ठिकाणी साई कृपा सोसायटी आहे, त्या ठिकाणी चाळीची वस्ती आहे, त्या ठिकाणी सूरज विलास पाटील हे त्या गावातच राहणारे, त्यांचा एक गाळा आहे। त्या गाळ्याच्या समोर 2 इसम मयत अवस्थेत दिसल्याने त्यांनी फोन केला, त्याच्यावर माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दिले। त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रथमदर्शन त्यांची नाव पत्ता काही माहिती नव्हतं। 2 अनोळखी इसम आहेत, त्यांच्यात ओठा जे असतो त्याच्या बाहेर मृत अवस्थेत पडलेले आहेत, उलटे केलेले आहे अशी त्यांनी माहिती दिली। 25 ते 25 त्याच्यावरूनच प्रथम दर्शनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल केला। डेड बॉडीज हॉस्पिटलला पाठवल्यानंतर आता PM रिपोर्टमध्ये असं आलं की त्यांना आतमध्ये नाजूक अवयवांना जखमा झालेल्या आहे आणि रक्तस्राव झालेला आहे आतमध्ये, त्याच्यामुळे त्यांना मरण आलेलं आहे। ह्या माहितीवरनं सरकारतर्फे आमच्यातर्फे एक फिर्याद दाखल केली आहे की हे जे 2 इसम आहेत त्यांची आता ओळखसुद्धा पटलेली आहे। ते शिवमंदिर परिसरातील प्रकाश नगर टेकडे हा जो परिसर आहे तिथले राहणारे आहेत। एकाचं नाव आहे सूरज मोहन परमार, वय अंदाजे 25 वर्ष आणि दुसरा आहे सूरज निर्मल कोरी, वय 22 वर्ष। हा तिथे एक फुलाचं दुकान आहे, तिथे त्याचा भाऊ रिक्षाचं काम करतो। हा पण त्याच परिसरात राहणार आहे, शिवमंदिर परिसरात। दोघे घरी येत नाहीत, कधी येतात कधी जातात, जे मिळेल ते खातात आणि व्यसनाधीन आहेत। त्यांच्या एकंदर सांगितल्या माहिती मिळाल्यानंतर आणि हा सूरज परमार आहे त्याच्यावरती एक रेकॉर्डला चोरीचा गुन्हा पण दाखल आहे। तर असं प्राथमिकदृष्ट्या वाटत आहे की हे चोरी करण्याच्या उद्देशाने त्या परिसरात गेलेले असावेत, त्यातून मारहाण झालेली आहे। त्याप्रमाणे काही संशयितांकडे विचारपूस चालू आहे। आता 302चा गुन्हा दाखल करीत आहोत। अज्ञात असणाऱ्यांच्या विरोधात अज्ञात कारणावरून आमच्यातर्फेच फिर्याद आहे। तपासामध्ये पुढे जे निष्पन्न होईल त्या पुढील कारवाई करीत आहोत। सर, कोणाला ताब्यात घेतलं काय? हा, बरेचसे लोक त्या परिसरातले आहेत, सांगत नाहीत, पण आता ते पुरावा जसा येईल त्याच्याप्रमाणे शोध घेऊन त्याच्यातून ज्याचा संबंध असत अशावरती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। किती जणांना ताब्यात घेऊन? आता तर चौकशीसाठी भरपूर लोक घेतलेले आहेत त्या परिसरात जे राहत आहेत ना, 20-25 लोकांना प्रत्येकाला घेतो माणूस चौकशी करता। त्याचा कुणाचा काय रोल आहे नाही, जोपर्यंत ऑथेंटिक काय येत नाही सर्व गोष्टी सांगता येणार नाहीत, पण चौकशी चालू आहे। लवकरच तुम्हाला उद्याच्याला माहिती दिली जाईल काय झाले ह्याच्यामध्ये।